हॅलो मम्मी, अगं तो कोणच्या घरात आणून पटकवलं बाई मला. हे लोक 6 वाजता मला उठून स्वयंपाक बनवायला लावते ग. आणि थोडंसं मीठ इकडे तिकडे जास्त झालं ना की दादा ताने मारतात हे लोक मला. मी किती दिवस माझं नाटक करू ग मम्मी? तुम्हाला म्हटली होती की फक्त ऍक्टिंग कर. मी किती दिवस ऍक्टिंग करणार आहे ग मम्मी? किती दिवस? ज्या दिवशी मी माझ्या अवकातीवर येईन ना मम्मी, यांची माय बहीण एक करण मी. आणि तिनं ना, अगं तिचं लग्न झालं ना, तिनं कधीतरी सासऱ्याच्या घरी जावं ना, सासूच्या घरी जावं ना, इथंच पडून राहते. त्या बुट्टीला मी एक दिवस असं चिंदीन ना मम्मी. मी ना तुमच्या तोंडाकडे पाहून तुमची इज्जत तिकडे पाहून ना मम्मी जराच गोट गिळून घेते ग. आणि हे सगळं करत असताना मम्मी मला माझी ऍक्टिंग कंटिन्यू ठेवावं लागते. आणि ते जिब्रानंदल म्हणावं लागतं, हा ननंदबाई होऊन जाईल ननंदबाई, ठीक आहे ननंदबाई, करून घेते ननंदबाई. माझ्या मनात ते येतं ना, त्या जिब्रीला 4 कन माराव. आणि ते म्हातारे एवढं चहा पितं ग मम्मी, एवढं चहा पितं की हे चहा जर मी बाहेर विकली असती ना तर आज मी करोडची मालकीण असते. आणि मम्मी ती सासू अगं 2-2 तोंड घेऊन चालती, 2-2 सुरूप नका काम असेल तेव्हा, हा बाळा, हा बेटा, हा पिल्लू. आणि काम झाल्याच्या नंतर 100 टोमणे मारती ती. सुन बाई, हा सासूबाई आल्या, मम्मीला बोलते तुमचीच आठवण काढते. मम्मी मला लवकर घेऊन जाय बर का, आता नाही होत माझ्याकडनं ऍक्टिंग.